सिंगापूर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्यात शिष्टमंडळस्तरीय चर्चा, सेमीकंडक्टर क्षेत्रातील भागीदारीसह अनेक करारांवर स्वाक्षऱ्या. भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणात सिंगापूर प्रमुख देश असून गेल्या 10 वर्षात दोन्ही देशांमधला व्यापार जवळपास दुप्पट झाला असल्याचं पंतप्रधान मोदी यांचं प्रतिपादन. आज राष्ट्रीय शिक्षक दिवसानिमित्त नवी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशभरातल्या 82 अध्यापकांचा गौरव, महाराष्ट्रातल्या 4 जणांचा समावेश. नवी दिल्लीतल्या भारत मंडपममध्ये आजपासून आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाची होणार सुरुवात. राज्यातल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या UPS, NPS आणि राज्य शासनाच्या सुधारित निवृत्ती योजनेपैकी एका पर्यायाची निवड करण्याची संधी दिली जाईल. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा, मूळ वेतनात 6,500 रुपयांची वाढ देण्याची सरकारची घोषणा. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना 5 ते 19 सप्टेंबर या कालावधीत पथकर माफी देण्याचा सरकारचा निर्णय. पण 65 मिलीमीटरपेक्षा अधिक अतिवृष्टी झालेल्या भागात पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जाईल. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळा हानी प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याला काल रात्री उशिरा ठाणे जिल्ह्यात कल्याण इथं अटक. आणि पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत काल क्लब थ्रो प्रकारात धरमवीरला तर तिरंदाजीत हरविंदर सिंगला सुवर्णपदक. एकूण 24 पदकं कमावत भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी.